मरणालाही मारण्याची ताकद ज्यांच्या मनगटात होती, स्वराज्याची निष्ठा ज्यांच्या रक्ताच्या थेंबात थेंबात होती, बाजी तानाजी सारखे वाहग ज्यांच्या सोबतीला होते, म्हणूनच माझे राजे 5-5 शायांना पुरून उरले होते. काय सांगावे त्या मावळ्यांचे शौर्य, ज्यांनी काळजाचे पाणी पाणी केले. ना भीती होती मरणाची, ना आस होती कुण्या पदाची. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक वादळ, ज्याने इतिहास बदलला. पण हे वादळ एकट्याचं नव्हतं, हे वादळ होतं त्या निष्ठावान मावळ्यांचं, ज्यांना आपण शिवरायांचे सवंगडी म्हणतो. अरे, स्वराज्य म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नव्हता, तर ती एक निष्ठा होती. जेव्हा तानाजी मालुसरे म्हणतात, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, तेव्हा ती निष्ठा दिसते. जेव्हा बाजी प्रभू देशपांडे आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत पावनखिंडीत लढतात, तेव्हा ही निष्ठा दिसते. आणि जेव्हा शिवा काशीद राजांसाठी आपलं मरण हसत हसत स्वीकारतात, तेव्हा समजते की महाराजांवर प्रेम करणारी माणसं कशी होती. जर शिवरायांचे हे सवंगडी नसते, तर आज आपण इथे ताठ मानेने उभे नसतो. कुणी पावनखिंड लढली, तर कुणी कोंडांना सर केला, कुणी गुप्तहेर बनून शत्रूंचा काळ बनला. अशा नररत्नाची साथ होती, म्हणून स्वराज्य उभे राहिले. या मातीने निष्ठेचे सर्वात मोठे रूप मावळ्यात पाहिले. त्या तमाम मावळ्यांना आणि शिवरायांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय.